हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, आज आपण पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम। स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम या सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 2 सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट हा जो युनिट आहे, या युनिटचे युनिट टेस्ट नंबर 1 मध्ये हा युनिट नक्कीच युनिट टेस्ट नंबर 1 ला सर्व ठिकाणी सर्व ब्रांचेसला सिव्हिल मेकॅनिकल प्रोडक्शनला या युनिट मध्ये काही असे न्यूमरिकल्स आहेत, काही न्यूमरिकल अशा टाइपचे आहेत की जे खूप इम्पॉर्टंट आहेत रिगार्डिंग युनिट टेस्ट नंबर 1। असे VIMP न्यूमरिकल आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तेव्हा हेडिंग द्या, VIMP न्यूमरिकल्स फॉर युनिट टेस्ट 1 फॉर युनिट नंबर 2 सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट। ठीक आहे, यामध्ये एक न्यूमरिकल येतो जो आहे कंपाऊंड बारचा, म्हणजे एक असा बार ज्याचा डायमीटर चेंज होत असतो। मग चेंजिंग डायमीटर असलेला हा बार आहे आणि याला कडेने 2 टेन्साइल फोर्सेस लावलेले आहेत। ठीक आहे, आणि याचं इलॉंगेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावतात। बघा, क्वेश्चन लिहून घ्या बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या। ठीक आहे, झालं। आता या प्रॉब्लेम मध्ये असं पाहायला भेटतंय की एक रॉड आहे। बरं, या रॉडचा सुरुवातीचा डायमीटर आहे 30 mm, लेंथ आहे 2 मीटर। त्यानंतर डायमीटर आहे 10 mm, लेंथ आहे 4 मीटर। त्यानंतर 45 mm डायमीटर आहे, लेंथ आहे 2 मीटर आणि दोन्ही बाजूने टेन्साइल फोर्स आहे 150 किलो न्यूटनचा। ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करणं फार गरजेचं आहे। आन्सर शीटवर तुम्हाला जरी डायग्राम घेऊन असली क्वेश्चन पेपरवर तरी आन्सर शीटवर परत काढावी लागणार आहे। ठीक आहे, चला बाळांनो, या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करूया। युनिट टेस्टच्या रिगार्डिंग हा प्रॉब्लेम फार महत्त्वाचा ठरतो। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, या प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं, गिवन डाटा बघा, पहिला काय आहे, डायमीटर D1 जो आहे 30 mm, डायमीटर D1 30 mm आहे। याच्यावरून तुम्ही A1 काढू शकता। रॉड आहे म्हणजे तो सर्क्युलर डायमीटर सर्क्युलर सेक्शन असणार आहे, π/4 D1 चा वर्ग म्हणजे π/4 मल्टिप्लाय बाय हे 30 mm चं मीटर जर केलं, 30 mm चं मीटर करताना नेहमी 1000 ने डिवाइड करावं लागतं, 1000 ने डिवाइड करावं लागतं। याला 1000 ने डिवाइड केलं, जनरली MM मध्ये वापरलं तर बेटर राहील, आन्सर चुकणार नाही। MM मध्येच यूज करा, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, π/4 D1 आहे 30 mm, 30 चा स्क्वेअर, तुम्हाला A1 भेटेल। त्यानंतर D2 दिलेला आहे, D2 म्हणजे बघा आहे किती आहे 10 mm, मग याच्यावरून तुम्ही A2 काढू शकता। A2 काढायचा π/4 D2 चा स्क्वेअर, मग टाकायचं π/4 10 चा स्क्वेअर। ठीक आहे, बरं तुम्हाला दिसतोय तिसरा डायमीटर आहे 45 mm, मग D3 घ्यायचा आहे 45 mm, मग A3 काय होईल रे, π/4 D3 चा स्क्वेअर, मग π/4 45 mm चा स्क्वेअर। मग तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेटरवर टाकायचंय आणि मला तिन्ही पण एरिया सांगायचे, 3 वेगवेगळे डायमीटर आहे। सो एरिया सुद्धा A1 A2 A3 असे 3 येणार। हे पुढे जाऊन लागणार आहे, तर मी इथंच काढून घेतले। बघा, सांगा व्हॅल्यू, चला पटापट सांगा। पहिला एरिया A1 का आला, टाक π/4 30 चा स्क्वेअर, किती आलं बघा, किती आलं असं सांगायचं बाळांनो, 706.85 mm स्क्वेअर, बरोबर आहे का। नेक्स्ट घ्या, चला 10 mm चा स्क्वेअर करा पुढं, π/4 10 चा स्क्वेअर काय येतो बघा, व्हेरी गुड, 78.53। ठीक आहे, आता इथं टाका π/4 45 mm चा स्क्वेअर, टाका काय येतो बघा, क्रॉस सेक्शनल एरिया किती आला, 1590.43। अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला 3 डायमीटर दिले तर 3 एरिया काढून घ्यायचे, यात काय डाऊट। तुम्हाला तिघांची लेंथ दिली असेल पा 2 मीटर 4 मीटर 2 मीटर, मग लेंथला म्हणायचं बाळांनो, हे बघा L1 दिलेलं आहे 2 मीटर, 2 मीटर म्हणजे 2000 mm। त्यानंतर बाळांनो L2 दिलेलं आहे 4 मीटर, 4 मीटर म्हणजे 4000 mm।
L3 दिलेलं आहे बाळांनो, L3 2 मीटर, 2 मीटर म्हणजे 2000 mm. अशा पद्धतीने L1 L2 L3 जे मीटर मध्ये दिलं ते mm मध्ये करून घेतलं, कारण वरती सगळं mm मध्ये घेतलंय आपण. डायमीटर वरून एरिया काढायचा, प्रत्येकाची लेंथ मेन्शन करून घ्यायची. हा गिवन डाटा चालू आहे बरं का अजून, हा गिवन डाटा चालू आहे आपला अजून. झालं. आता याच्या पुढे बघा बरं का बाळांनो, या पुढे आपल्याला अजून दिलेला आहे फोर्स 150 किलो न्यूटनचा. मग या ठिकाणी बाळांनो आपण पुढे जायचंय. पुढे जाऊन आहे ना, जो फोर्स पी आहे ना तो 150 किलो न्यूटन आहे. किलो न्यूटनचं न्यूटन करताना इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं, आला फोर्स. आता बघायचं विचारलंय काय. तुम्ही जर क्वेश्चन रीड केला तर तुम्हाला कळेल की विचारलंय काय. इकडे बघा, बघा बरं काय विचारलंय. ओके बघा, आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय विचारलंय बाळांनो, तर या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी ना टेन्साईल लोड 150 दिलाय आणि ते म्हणतात काढा चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे चेंज इन इलॉंगेशन, म्हणजे डेल्टा एल काढा. चेंज म्हणलं की डेल्टा, लेंथ म्हणलं की एल, मग डेल्टा एल काढायला लावलाय. आणि अजून एक व्हॅल्यू दिली पहा, E = 2 × 10⁻⁵. मग या ठिकाणी बाळांनो आपल्याला अजून एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे. काय दिली माहिती का, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलं 2 × 10⁵ न्यूटन पर mm². हे दिलेलं आहे. आणि विचारलं काय, तर विचारलंय आपल्याला डेल्टा एल. मला वाटतं की वन डाटा आणि फाइंडिंग डाटा आता कळालाय. चला डेल्टा एल काढूया. आता डेल्टा एल काढण्याची जर पद्धत पाहिली ना, तर डेल्टा L1 + डेल्टा L2 + डेल्टा L3 असं आपण करतो. म्हणजे काय, 3 सेक्शन आहेत ना, 3 सेक्शन मिळून 3 वेगवेगळ्या डायमीटरचे 3 सेक्शन आहेत. हे बघा असे 1 2 3 सेक्शन आहेत. याच्यामध्ये झालेलं इलॉंगेशन वेगळं, यात झालेलं इलॉंगेशन वेगळं, यात झालेलं इलॉंगेशन वेगळं. सगळ्यांचं इलॉंगेशन वेगवेगळं आहे, ते कॅल्क्युलेट करायचं आणि सगळ्यांचं मिळून झालेलं इलॉंगेशन म्हणजे रॉड मध्ये झालेलं एकूण इलॉंगेशन, रॉड मध्ये झालेली एकूण चेंज इन लेंथ. कन्सेप्ट कळाला का, आपण ऑलरेडी पाहिलेलं रेग्युलर याच्यात. या ठिकाणी टोटल चेंज इन लेंथ = चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1 फॉर सेक्शन 2 फॉर सेक्शन 3 तिघांची ऍडिशन. आता चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आठवतो का, PL/AE म्हणजे चेंज इन लेंथ, परत PL/AE म्हणजे चेंज इन लेंथ, परत PL/AE. हे चेंज इन लेंथचे फॉर्म्युले फॉर 3 सेक्शन. आता तिन्ही सेक्शन मध्ये जर पाहिलं तर सगळ्यांचं मटेरियल सेम आहे. 3 सेक्शन आहे, तिघांचं मटेरियल सेम आहे. कसं कळलं, कारण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किती वेळा दिली आहे, एकदा. म्हणजेच याच्यामध्ये ना E कॉमन येणार. बरं सगळ्यांसाठी ना लोड आहे ना एकच दिलेला आहे, P एकच दिलेला आहे. असं नाही की मध्ये दुसरे लोड आहेत वगैरे, असं काही नाहीये. एकच लोड दिला म्हणजे P सुद्धा काय येणार, कॉमन येणार. मग P आणि E जर कॉमन आला तर खाली राहिला L आणि A. मग L1 A1 पहिल्या सेक्शनला, याला L2 A2 दुसऱ्या सेक्शनला, आणि L3 A3 तिसऱ्या सेक्शनला. जरी कॉमन नाही काढलं तरी चालतं, पण काढलं तरी सोपं जातं, अजून लवकर होतो प्रॉब्लेम. P कॉमन होता, E कॉमन होता. व्हॅल्यू पुट करतोय आता मी. P ची व्हॅल्यू आहे 150 × 10⁻3. E ची व्हॅल्यू काय रे, 2 × 10⁵. L1 2000 mm चेक करा. A1 तुम्ही काढलं ना गिवन डाटा मध्ये, A1 आलं होतं काहीतरी 706.85. हे काय आधीच व्हॅल्यू काढल्यामुळे किती सोपं झालं बघा बरं. म्हणून अगोदर व्हॅल्यू काढतो आपण. बरं पुढं 4000, एरिया किती होता, 78 किती होतं, 53. ओके. आणि पुढं परत होतं 2000 mm, एरिया होता 1590.43. आता हे जर कॅल्क्युलेटर टाकलं तर डायरेक्ट चेंज इन लेंथ येऊन जाईल ना रे, डायरेक्ट. आता कसं टाकायचं कॅल्क्युलेटर ते शिकवतो बघा. काहीच नाही करायचं बघा बरं का. पहिले हे टाकणार मी कॅल्क्युलेटरवर, 2 ब्रॅकेट करायचे, 2000 / 706.85 डिव्हिजन झालं, मध्ये प्लस, परत 4000 / 78.53 परत प्लस, 2000 / 1590.43 आणि एक ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे या दोघांना सेपरेट ब्रॅकेट, ह्या दोघांना सेपरेट, ह्या दोघांना सेपरेट, सगळ्याला येत. हे सगळं टाकून झालंय. आता याच्यात आणि याच्यात काय नाही, म्हणजे काय आहे, गुणाकार. मग गुणाकार करायचं.
आता याला एक ब्रॅकेट इन आणि याला एक ब्रॅकेट इन आणि एक ब्रॅकेट दोघांना मिळून, म्हणजे परत दोन ब्रॅकेट करायचे. टाकायचं 150 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय परत ब्रॅकेट 2 इंटू 10⁻⁵, परत दोन ब्रॅकेट कंप्लीट. जर तुम्ही बाळांनो ह्या टाईप मध्ये कॅल्क्युलेटरवर टाकलं, पहिली ही लाईन टाकायची मग ही लाईन टाकायची, डायरेक्ट तुम्हाला डेल्टा एलचं आन्सर भेटतं. तुम्ही सगळं MM मध्ये केलेलं आहे, सो MM मध्ये येणार. आन्सर जर प्लस आलं तर लेंथ वाढली आहे, टेन्साईल लोड आहे म्हणजे लेंथ वाढणारच आहे. मग ब्रॅकेट मध्ये लिहायचं इन्क्रीज इन लेंथ. ह्या टाईपचा प्रॉब्लेम 100% एक्झामला येणार युनिट टेस्टला, कोणतंही कॉलेज असू द्या. घ्या लिहून. ओके, घ्या लिहून. फॉर्म्युला तयार केला, व्हॅल्यू पुट केलं, कॅल्क्युलेटर टाकलं आणि आन्सर आलं. कॅल्क्युलेटर कसं टाकलं एक्झामला लिहायची गरज नाही, डायरेक्ट आन्सर येईल. सांगा काय येतं आन्सर? किती आलं? 41.97. लेट मी चेक. कॅल्क्युलेटर टाकताना घाई करायची नाहीये. 41.26 बरोबर आहे. 41.26 mm प्लस आलं म्हणजे इन्क्रीज इन लेंथ आहे. ठीक आहे, काहींचं वेगळं आलं असेल तर व्यवस्थित टाकून पहा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, इथे हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. सांगा यात काय डाऊट आहे बाबा? कन्सेप्ट क्लिअर? आता मी काय म्हणेल, प्रॉब्लेम मध्ये बदलून बदलून फक्त डायमीटरच्या व्हॅल्यू बदलतील, लेंथ बदलन, लावलेला फोर्स बदलन, पण स्टेप्स थोडी बदलणार आहे. प्रॉपर करा, कन्सेप्च्युअली करा. आता जमेल कुठला आहे प्रॉब्लेम? एक देऊ का होमवर्कला? होमवर्कला देऊन बघा, लेटेस्ट एखादा देऊन टाकतो होमवर्कला तुम्हाला. ठीक आहे, बघा. चला बरं, एक होमवर्कला प्रॉब्लेम घ्या बरं. चलो चलो. हा घेतलाय आपण, हा एक करा बरं. चला बघा बरं काय बदललं रे या प्रॉब्लेम मध्ये. अगोदरच्या या प्रॉब्लेम मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही हो, फक्त व्हॅल्यू बदलले. इथं 15 किलो न्यूटनचा टेन्साईल लोड आहे, डायमीटर वेगळे आहेत आणि लेंथ वेगळी, बाकी तेच विचारलंय पुन्हा. आणि ई ची व्हॅल्यू दिलेली असेल बघा कुठेतरी. ई ची व्हॅल्यू बघा, इथं ई ची व्हॅल्यू द्यावी लागेल त्यांना. ठीक आहे, एवढंच आहे. ई ची व्हॅल्यू नाही दिली तर 2 इंटू 10⁻⁵ घ्यायची. सॉल्व करा, डाऊट आल्यास विचारा. ठीक आहे, नसेल दिली 2 इंटू 10⁻⁵ ॲज्युम करा. हो, दिलेली नाहीये पण आपण ॲज्युम करू शकतो ना. 2 इंटू 10⁻⁵ मेगा पास्कल ही व्हॅल्यू ई ची ॲज्युम करा. नाही दिली तर द्यावं तर लागते जनरली. जमेल का? डायमीटर हा D1 D2 D3, त्याच्यावरून निघन A1 A2 A3, लेंथ आहे L1 L2 L3 आणि फोर्स पी दिलेला आहे 15 किलो न्यूटन. सगळ्या व्हॅल्यू त्यात टाकायच्या. अगोदर सारखाच प्रॉब्लेम, सेम टू सेम. ओके, चला आता हे झालं कंपाऊंड बारचा प्रॉब्लेम. असा बार ज्याच्यावर फोर्स हा एकच आहे पण डायमीटर वेगवेगळा आहे, याला कंपाऊंड बारचे प्रॉब्लेम्स म्हणतात. चला बरं, अजून एक प्रॉब्लेम घ्या. ह्या टाईपचा प्रॉब्लेम एक खूप जास्त एक्झामला येतो, याला म्हणतात कॉम्पोजिट बारचा प्रॉब्लेम. काय म्हणतात? प्रॉब्लेम्स ऑन कॉम्पोजिट बार. आता कॉम्पोजिट बारचा जर प्रॉब्लेम पाहिला, एक RCC सर्क्युलर कॉलम आहे, त्याचा डायमीटर 300 mm आहे, त्याच्यामध्ये 8 स्टीलचे बार लावलेले आहेत. किती आहेत? 8 म्हणजे 8 स्टील बार्स. बरं, त्यांचा जो टोटल स्टील बारचा एरिया आहे, स्टील बारचा एरिया देऊन ठेवला म्हणजे प्रॉब्लेम व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काम कमी झालं उलट. सगळ्या स्टील बारचा एरिया 2513.27 mm². तो जो कॉलम आहे त्याच्यावर 250 किलो न्यूटनचा लोड आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, स्टीलची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी 18 टाइम्स ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटची जी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी त्याच्यापेक्षा 18 पटीने जास्त स्टीलची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. फाइंड द स्ट्रेस इन कॉन्क्रीट. कॉन्क्रीट आणि स्टील मध्ये काय स्ट्रेसेस डेव्हलप होतात ते काढा. क्वेश्चन तुमच्या समोर आहे, घ्या बरं लिहून. चला बरं, ओके. इकडे बघा,
आता या ठिकाणी ना एक सर्क्युलर कॉलम आहे, त्यांनी सांगितलं बघा सर्क्युलर कॉलम आहे. या सर्क्युलर कॉलमचा डायमीटर दिलेला आहे 300 mm आणि या सर्क्युलर कॉलम मध्ये हे जे दिसतात आहे ना ब्लॅक डॉट्स, हे आहेत तुमचे बार, स्टीलचे बार्स. हे किती आहेत टोटल 8 बार्स आहेत आणि 8 स्टीलच्या बारचा एरिया देऊन ठेवलेला आहे. एरिया दिला, डायमीटर डी दिला आणि खाली आतमध्ये कॉन्क्रीट आहे, स्टील आहे. तर कॉन्क्रीटचा पण स्ट्रेस काढायला लावला, स्टीलचा पण स्ट्रेस काढायला लावला. म्हणजे स्ट्रेस इन कॉन्क्रीट आणि स्ट्रेस इन स्टील हे दोन्ही पण काढायला लावलेले. हा झाला फिगरच्या माध्यमातून केलेला गिवन डाटा. गिवन डाटा या टाईपच्या प्रॉब्लेमचा नेहमी फिगरच्या माध्यमातून लिहावा. कधी कधी या ठिकाणी स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर पण येतो कॉलम, तर तिथं तसा सेक्शन ड्रॉ करू शकतो आपण. काय डाऊट? जायचं पुढं. अजून एक रिलेशन त्यांनी दिलंय, ते म्हणतात की स्टीलमध्ये जो स्ट्रेस आहे, स्टीलचा स्ट्रेस आणि कॉन्क्रीटचा स्ट्रेस, स्टीलचा स्ट्रेस हा कॉन्क्रीटच्या स्ट्रेसपेक्षा 18 पटीने मोठा आहे, 18 टाइम्स आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. हे झालंय. आता या ठिकाणी मी सांगतो त्याच स्टेप्स घ्यायच्या, मी सांगतो तेच करायचं बरं का. काय करणार रे बाळांनो इथं? आता या ठिकाणी स्टेप नंबर 1 घ्यायचं. स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला काय करावं लागेल? स्टेप नंबर 1 मध्ये ना आपण आहे ना फाइंड आउट करणार आहोत, ते म्हणजे एरिया ऑफ कॉन्क्रीट आणि एरिया ऑफ स्टील. आता या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये तर एरिया ऑफ स्टील देऊन ठेवलंय त्यांनी ना 2513.27. जर समजा एरिया नसता दिला, बारचा एरिया नसता दिला, तर मी काय वापरला असतं माहिती का? π/4d² केला असतं. कारण स्टीलच्या बारचा डायमीटर द्यावा लागला असता. मग स्टीलच्या बारचा डायमीटर डी काहीतरी दिला असता, π/4d² ने एका बारचा एरिया येईल. असे किती बार आहेत? 8 बार. मग याला गुणिले 8 केलं असतं, मग हा एरिया आला असता. पण या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट एरिया देऊन ठेवलाय, सो ते करायची गरज नाही. मग करायचं एरिया ऑफ कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीटचा एरिया कसा काढणार बघा बरं का. कॉन्क्रीटचा एरिया काढताना पूर्ण सर्कलचा एरिया मायनस स्टीलचा एरिया, म्हणजे सर्कल मध्ये पूर्ण कॉन्क्रीट आहे, त्यातून स्टीलचा एरिया काढला का खाली कॉन्क्रीटचा एरिया येईल. कळलं ना? मग इथं घ्यायचं एरिया ऑफ सर्कल किंवा एरिया ऑफ कॉलम, कॉलमचा एरिया मायनस एरिया ऑफ स्टील. कॉलमचा एरिया निघन π/4d², कॅपिटल डी म्हणजे पूर्ण कॉलमचा डायमीटर, मायनस स्टीलचा एरिया आहे ना AST. मग याच्यामध्ये बाळांनो आपण काय करूया, लक्ष द्या. हे π/4 डायमीटर ऑफ कॉलम दिलेला आहे. डायमीटर ऑफ कॉलम आहे 300, त्याचा स्क्वेअर. एरिया ऑफ स्टील 2513.27 आहे. हे कॅल्क्युलेट टाका आणि मला कॉन्क्रीटचा एरिया सांगा. कॉन्क्रीटचा एरिया आहे mm². टाका बरं बाळांनो. स्टीलचा एरिया त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे. आपण कॉन्क्रीटचा एरिया काढतोय. कसा काढला? कॉलमच्या एरियामधून स्टील वजा केलं. किती आलं? किती आलं? 68.17 × 10⁻³ असं आलं की चेक करा बरं. मग स्टीलचा आणि कॉन्क्रीटचा एरिया पहिले काढून घेतलेला आहे. स्टेप्स पक्के आहेत. या टाईपचा कुठलाही प्रॉब्लेम आला घ्या, स्टेप्स करायचे. कॉलम जर सर्क्युलर नसता आणि तो जर असा रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर असता, तिथे केला असता विड्थ इंटू डेप्थ इथं. बरं, स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 ला काय करायचं माहितीये? स्टेप नंबर 2 मध्ये बाळांनो तुम्हाला या ठिकाणी काढायचंय ते म्हणजे रिलेशन. कसं काढणार? आता बघा बरं का, मी काय करतो, टोटल जो लोड आहे ना त्याचा फॉर्म्युला लिहायचा. आता मला सांगा, टोटल जो काही लोड आहे कॉलमवर जो टोटल लोड आहे त्यातला काही लोड कुणी घेतला? कॉन्क्रीटने. आणि काही लोड कुणी घेतला? स्टीलने. काही लोड कॉन्क्रीटने घेतला, काही स्टीलने घेतला. सिग्माचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. सिग्माचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. जर समजा तुम्ही कॉन्क्रीटचा फोर्स आणि कॉन्क्रीटचा एरिया घेतला तर स्ट्रेस पण कॉन्क्रीटचा येईल. स्टीलचा फोर्स आणि स्टीलचा एरिया घेतला तर स्ट्रेस पण कोणाचा येईल? स्टीलचा. हे डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय.
मग पीसी येईल सिग्मा सी इंटू एसी. म्हणजे कॉन्क्रीटने किती लोड घेतला, सिग्मा सी इंटू एसी घेतला. आणि स्टीलने किती घेतला, हे डिवाइड इकडून मल्टिप्लाय. स्टीलने घेतलेला लोड काढायचा असेल तर सिग्मा एस टी इंटू एस टी करावं लागेल. हे दोन फॉर्म्युले पीसी पीएसटी चे यात वापरावे लागतील. मग चला, टोटल पी इज इक्वल टू सिग्मा सी इंटू एसी प्लस सिग्मा एस टी इंटू एस टी. पीसी आणि पीएसटी चे हे फॉर्म्युले वापरले. प्रत्येक कॉन्क्रीट आणि स्टील किंवा कॉपर स्टील असेल तर असंच येणार प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. ओके, हा झाला कॉन्क्रीटने कॅरी केलेला लोड, हा झाला स्टीलने कॅरी केलेला लोड. आता या प्रॉब्लेम मध्ये, आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिलंय काय दिलंय, ते म्हणतात की स्टीलने जो लोड कॅरी केला, स्टीलचा जो स्ट्रेस आहे तो कॉन्क्रीटच्या स्ट्रेस पेक्षा 18 टाइम्स आहे. म्हणजे कॉन्क्रीट मध्ये जो स्ट्रेस आहे त्याच्या 18 पट स्ट्रेस स्टील मध्ये. आणि हा 18 काय आहे, तर हा मॉड्युलर रेशो आहे. मग सांगा आता पी ची व्हॅल्यू म्हणजे टोटल लोड किती होता रे कॉलमवर, क्वेश्चन मध्ये दिला असेल बघा. कॉलम वरती जो टोटल लोड आहे तो चेक करा किती आहे, 250 किलो न्यूटन आहे बघा. कॉलम वर टोटल लोड आहे 250 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन केलं तर इंटू 10⁻³ होईल. कॉलमचा टोटल लोड पी 250 किलो न्यूटन इंटू 10⁻³ करून न्यूटन केलं. सिग्मा सी ची व्हॅल्यू मला माहित नाहीये. एसी म्हणजे कॉन्क्रीटचा एरिया, त्याची व्हॅल्यू आत्ताच काढली 68.17 इंटू 10⁻³ हा कॉन्क्रीटचा एरिया आहे, तो काढला होता पहिल्या स्टेपला. सिग्मा एस टी मध्ये प्लस या, सिग्मा एस टी ची व्हॅल्यू आहे बघ ही आहे, जी की गिवन आहे. हो काय आहे, 18 इंटू सिग्मा सी ही व्हॅल्यू गिवन आहे. एरिया ऑफ स्टील, स्टीलचा एरिया गिवन आहे 2513.27. आता हे कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाकून आन्सर काढायचं असतं. मी सांगतो तसं टाकायचं कॅल्क्युलेटरवर. हे बघा, हे वालं सिग्मा सी आणि हे वालं सिग्मा सी, हे दोघं कॅल्क्युलेटर टाकायचे नाहीत. सिग्मा सी येणार कॉमन, कॉमन आलं तर खाली काय राहतं 68.17 इंटू 10⁻³ प्लस 18 मल्टिप्लाय बाय हे कॉमन आहे 2513.27. हे सगळं कॅल्क्युलेटर टाकायचं एवढं आणि मला आन्सर सांगायचं. हे सगळं कॅल्क्युलेटर टाकायचं जसं दिसतं तसं आणि मला त्याचा आन्सर सांगायचंय तुम्हाला. मग इथं सिग्मा सी जसाच्या तसा, हे 250 इंटू 10⁻³ जसेच्या तसे, याचा जे आन्सर येईल ते इकडे मल्टिप्लाय, याला मल्टिप्लाय, हे आन्सर तिकडे जाऊन डिवाइड. सांगा मला काय आन्सर येतं डिवाइड करायला. एक काम करा, ईएनजीचं बटन दाबा. ईएनजीचं बटन आहे ते दाबा, जे आलं ते लिहायचं पण जनरली दाबायचं. किती 5226 नाही, व्यवस्थित करा रे. किती आलं 52.26. हा असं. आता याचं डिव्हिजन करा, या दोन ब्रॅकेटचं डिव्हिजन करा, 10⁻³ कट होतील तसे पण. यांचं डिव्हिजन करा, तो भेटेल कॉन्क्रीटचा स्ट्रेस. मला कॉन्क्रीटचा स्ट्रेस सांगा न्यूटन पर mm² मध्ये. टेल मी द स्ट्रेस इन कॉन्क्रीट. हे आन्सर रॉंग आहे बाळांनो. हे आन्सर ऍक्च्युली 113.408. व्यवस्थित करा रे ऑफलाईनचे मुलं. 113.408 113.408 इंटू 10⁻³ आहे. यांचं डिव्हिजन करा आता. आन्सर आलेलं आहे 2.204. यांचं डिव्हिजन म्हणजे कॉन्क्रीट मधला स्ट्रेस आलेला आहे 2.204. विचारला होता कॉन्क्रीटचा स्ट्रेस काढला. काय डाऊट आहे का रे? बघ विश्वा, डाऊट असेल तर विचार. ठीक आहे, आता सिग्मा सी झाला, सिग्मा एस टी काढायचा आहे ना, जो 18 टाइम्स आहे सिग्मा सीचा. मग 18 मल्टिप्लाय बाय सिग्मा सी 2.204 करा मल्टिप्लाय, तुम्हाला स्टील मधला सुद्धा स्ट्रेस मिळेल, तो पण न्यूटन पर mm² मध्ये येईल. टेल मी द स्ट्रेस, टेल मी द स्ट्रेस इन स्टील इन न्यूटन पर mm².
39.67 न्यूटन पर mm². मग त्यांनी कॉन्क्रीट आणि स्टील मधला स्ट्रेस विचारला होता, तो आपण काढला. आता जे प्रॉब्लेम केले हे आहेत कॉम्पोजिट बारचे प्रॉब्लेम, आणि अगोदर जो प्रॉब्लेम केला तो होता कंपाऊंड बारचा प्रॉब्लेम. हे दोन प्रॉब्लेम एक्झामला युनिट टेस्टला टाकतात म्हणजे टाकतात. या व्यतिरिक्त या युनिट टेस्ट नंबर 1 ला काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जर पाहिलं तर सॉम हा जो सब्जेक्ट आहे तो सिव्हिल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन या 3 ब्रांचेसला कॉमन आहे. ठीक आहे, सब्जेक्ट सिलेबस सगळं कॉमन आहे सॉमचं. यामध्ये युनिट नंबर 1 जो आहे ना, युनिट नंबर 1 जो आहे, युनिट नंबर 1 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये तुम्हाला पहिल्यांदी मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन करायची बरं का. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन करायची आहे. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन करायची आहे. रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन करायची तुम्हाला. त्यानंतर पॅरलल ऍक्सिस थिअरम. पॅरलल ऍक्सिस थिअरम. पॅरलल ऍक्सिस थिअरम झाला की तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम करायचा आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. ठीक आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम एवढी थिअरी करायची आहे युनिट नंबर 1 ची. परत युनिट नंबर 1 मध्ये जर पाहिलं तर आय सेक्शन आणि टी सेक्शनचे जे काही मोमेंट ऑफ इनर्शियाचे न्यूमरिकल आहे ते तुम्हाला जास्त करून करायचे. एखाद्या वेळी एल सेक्शनचा टाकला तर टाकू शकतो, ते डिपेंड आहे की तुमच्या सब्जेक्ट टीचरनी तुम्हाला क्लासरूम मध्ये काय शिकवलंय. जनरली आय सेक्शन किंवा टी सेक्शनचा न्यूमरिकल येतोच. याचे फॉर्म्युले पण लर्न करा आणि थिअरी करा. युनिट नंबर 1 साठी एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे. बाकी सिंपल फॉर्म्युले 2-2 मार्काला येऊ शकतात. जसं एखादा सर्क्युलर सेक्शनचा डायमीटर देतील आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील IXX IYY, मग फॉर्म्युला आहे π/64 d⁴, तेवढाच वापरायचा आहे. सेमी सर्क्युलर सेक्शन येईल, त्याचा डायमीटर देतील, रेडियस देतील आणि फॉर्म्युला विचारतील. इतक्या सोप्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. युनिट नंबर 1 चं कळालं का रे. आता युनिट नंबर 2 चं बघा. युनिट नंबर 2 आहे तुमचा सिंपल स्ट्रेस, स्ट्रेन अँड इलॅस्टिसिटी. तर सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन अँड इलॅस्टिसिटीचं जे काही युनिट आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कळायचंय स्ट्रेस आणि स्ट्रेसचे टाइप्स. 2 नंबरला करायचंय स्ट्रेन आणि स्ट्रेनचे टाइप्स. स्ट्रेस स्ट्रेसचे टाइप्स, स्ट्रेन स्ट्रेनचे टाइप्स. त्यानंतर तुम्हाला करायचंय पॉश्चन्स रेशो, डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट, सगळंच युनिटलेस क्वांटिटी असं सगळं. पॉश्चन्स रेशो करायचंय. त्यानंतर EGKचं रिलेशन करायचंय. EGKचं रिलेशन ते छोटं डेरिवेशन मी शिकवलंय ऑलरेडी. त्यानंतर न्यूमरिकल आत्ता जे 2 घेतले ना, कंपाऊंड बारचे न्यूमरिकल, कॉम्पोजिट बारचे न्यूमरिकल्स, हे एक्झामला खूप वेळा येतात. एवढे 5 टॉपिक परफेक्ट करा, तुम्हाला येऊन जाईल. युनिॲक्सियल, बायॲक्सियल, ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम जर तुमच्या सब्जेक्ट टीचरनी शिकवली आहे तर ती पण येण्याचे चान्सेस आहेत. पण जनरली हे टाकतातच आणि ही थिअरी येतेच. ठीक आहे, अशा पद्धतीने सॉमसाठी युनिट टेस्ट नंबर 1 साठी जे काही इंपॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी माझ्यातर्फे तुम्हाला सुचवले. कंपाऊंड बार, कॉम्पोजिट बारचे प्रॉब्लेम व्यवस्थित करायचे रेग्युलर लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी कव्हर केले. ठीक आहे, तर आज आपण थांबूयात. नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक कव्हर करूयात. ठीक आहे, युनिट टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढचे टॉपिक शिकवले जातील. ओके, बाय स्टुडंट्स.